तर हे बघा, हे आहेत पापलेट आणि सुरमई झणझणीत जेवण बनवायचं आपल्याला. पापलेटची कटिंग चालू आहे. अर्धे आम्ही मोठे ठेवले एवढी. अरे मग चांगले. थोडा टाकतो मसाला. नॉर्मलच टाका. तुला जायचंय की नाही? नाही येणार. ही वाजव लोकांना वाटेल की मारतेस बिरतेस की काय. लोकांना काय सांगू मी त्याला. का नाही येणार. तू मला नेणारच की नाही. अशी बॅड आहे ना एवढी अलाइनमेंट चॉईस पण होत नाही यार. चॉईस काय काय करते त्याच्यामध्ये सगळ्यांचाच खूप जास्त सपोर्ट आहे. तुमचा, माझा, सर्वात जास्त मोठा तर तुमचा. त्याच्यानंतर बेस्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचा, जो की मला सगळीकडे सपोर्ट करतो. बिकॉज माझ्या सगळ्या व्हिडिओज वगैरे तोच काढतो. म्हणजे कुठे जायचं असलं की. मंडळी, स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर माझे मॉर्निंग तर झाले आणि आजचा व्लॉग असा असणार आहे की आज आपण बनवणार आहोत पापलेट, सुरमई वगैरे काहीतरी रेसिपीचा ब्लॉग असणार आहे. खूप दिवसांनी आपण भेटतोय आणि मिनी ब्लॉग थ्रू तुम्हाला समजलं असेल की मी इथे नव्हती, पण मी इथे रिटर्न आले. तर ब्लॉग बघायला बिलकुल पण विसरू नका. तर सकाळी नवरा माझा पापलेट आणि सुरमई घेऊन आलाय, जे की तुम्हाला मी दाखवते आता. आणि आता आपल्याला ते बनवायचं आहे, पण मला ॲक्च्युली कट नाही करताना ते आता काय करायचं ते मस्त. सुरमई तर कट केलेली आहे, पण पापलेट आपल्याला कट करायचे. त्याच्यासाठी मी आता काय घेऊ, ह्याच्यात पहिलं सगळं ओतून ठेवते. वाव, हे पण ह्याच्यातच टाकते ना. मला ॲक्च्युली पापलेट थोडे कट करायचा इश्यू आहे, पण बघूया आपण ट्राय करू आता काय होते ते. तर हे बघा, हे आहेत पापलेट आणि सुरमई झणझणीत जेवण बनवायचं आपल्याला. आणि आज आपला मस्तपैकी असं रेसिपीचा ब्लॉग असणार खूप दिवसांनी. सो स्टे ट्यून गाईज. आता बघते मी याचं काय करायचं ते पहिलं. ही पापलेटची कटिंग चालू आहे. अर्धे आम्ही मोठे ठेवलेत आणि अर्धे असे ठेवलेत. हे दोन हे आमचं कटिंग करून झालंय. म्हणजे पापलेट तर सगळा कट केला, सुरमई ऑलरेडी कट केलेली आहे. तर सुरमई मी धुतली पूर्ण आणि आता हे पापलेट धुते. आणि काय करायचं समजत नाही, कारण आम्ही दोघंच आहोत आणि एवढं सगळं तर आम्ही खाऊ शकत नाही. अर्धा रात्री करेल, म्हणजे हे सर्व मॅरिनेशन करून ठेवते पहिलं. तर याला मीठ मसाला वगैरे सगळं लावून ठेवते दोन्ही याला. पहिलं तर हे पापलेट धुते आणि त्याच्यानंतर थोडासा कालवण करायचं. टू सर्व ब्लॉग्स. ही सुरमई थोडीशी ठेवते, याला पापलेट खायची. मग आता पापलेटचं बनवते. हे ठेवू ना 3 वाले. 3 सुरमई ठेवू की नको? 2च ठेव. 3 ठेव, तुला मस्त लागतील, ताजे आहेत. हे 2 ठेवू मग? ठेव मग 2 ठेव. एक ठेव ना, एक कालवणात टाक पाहिजे असेल तर. नका बदल, पापलेटच कर कालवण. हे हळद लावून फ्रीजर मध्ये ठेवते. मस्त बनव कडक पापलेट करी. बनव पापलेट करी रस्त्याला. हा तेच करतो. लाईट नाही ना, कट केली. लाईट नाही आले तर आपण पहिला मग थंड पाण्यात आंघोळ करायला लागेल. हळद घातली थोडीशी. मॅरिनेशन करून ठेवायचं, त्याच्यासाठी हे सगळे आपली प्रोसेस चालू आहे. देन आपला आगरी कोळी मसाला, लिंब आहे ना, आहे. चवीनुसार मीठ. हे आपल्याला बरण्या यात्रेतच रिटर्न घ्यायला लागते ना. या बरण्या मी यात्रेतून घेतलेला चौलच्या गेल्या वर्षी. 1 इयर कम्प्लीट झालेला आहे अशा प्रकारे. रेडी. आणि आलं लसूण पेस्ट घरगुती येते, घरीच बनवतो आम्ही. एवढी? अरे मग चांगले लागते. गोड होईल. नाही, गोड नाही. आणि हा लिंब पिळायचा आपल्याला.
आपण घरगुतीच. असे कुठे आहेत? ह्याच करेल. डायरेक्ट फक्त फोडणी द्यायची आणि टाकायचं. लसणावर फक्त फोडणी द्यायची आणि मग डायरेक्ट हे पॅक टाकायचं त्याच्यात. असं कालवण म्हणजे मम्मी वेगळं करते ना. मस्त कर एकदम मम्मी मस्त. टेस्टी कर. मी काय टेस्टी नाही करत. फुल टेस्टी करतेस. मस्त गेली. मस्त लाव एकदम. आलू लसूण पेस्ट घे. अजून थोडा मसाला ऍड कर. अजून मसाला घेऊ? हो थोडा. जाम तिखट लागेल नाही तर. तुला संत्र पण आणलीत मी. बघितली. हावरी आहे एकदम. तू पण हावरा पण जेवू नकोस उपाशी राहा. एकटी उडवेल सगळं पापलेट. थोडा टाकतो मसाला. नॉर्मलच टाका. मीठ टाकू की बरोबर आहे? बाजारी मोडलाय तो मसाला आतमध्ये. टाक आंबट लिंबा. मस्त वेगळी फुल स्पाइसी. इसमें का मीट खत्म हो गया. अब इसमें मीट डालना पड़ेगा मुझे. ते कालवण बनवतो त्याच्यासाठी मी मिरची टाकले आणि थोडीशी पेस्ट टाकले. देन नॉर्मल थोडेसे मसाले घालून घेऊया आपण. आणि 2-3 पीस टाकूया. कारण आम्ही हे खात नाही जास्त. फ्राय होते आणि आपलं कालवण तर रेडी झालंय बघा. देन एकीकडे भात पण झाला. आता आपण मस्तपैकी पहिलं पापलेट तळून घेऊया. आता इव्हिनिंग झाले आणि मी असं मस्तपैकी गरम गरम चहा ठेवला आणि मस्तपैकी गरम गरम चहा पिणार आहे. देन आम्हाला जायचं अलिबागला. सो पहिला तर चहा पितो. जेवण वगैरे झालं थोडंसं, म्हणजे दुपारी जेवलं मस्त झालेलं एकदम. जे काय बनवलेलं करली थोडीशी ठेवले. नाही करली नाही सुरमई. पण पापलेटचं तर मी बनवलं आणि आता मी पिती इथे चहा. मेरी बाहों से निकल. आता चहा वगैरे पिऊन झाला आणि मी आता रेडी होते कारण आम्हाला जायचं अलिबागला. सो इथे पटकन रेडी होते. आपलं छोटंसं मेकअपचं साहित्य माझं. ॲक्च्युली माझा मेकअप बॉक्स आहे तो तसाच पडून आता, कारण मी त्यातलं काही यूज नाही करत. हे हलकं फुलकं जे माझं आहे जे तेच यूज करते. आणि पहिले तर मी माझी सनस्क्रीन लावते. अरे यार टॅब हो ना. सो लगेचच आपण होऊया इथे आता रेडी. सो गाईज मी आता होते रेडी मस्तपैकी. एवढा नवरा बोललाय चल अलिबागला तर कशाला सोडू ना. आणि तो मला करणार आज माझ्यासाठी शॉपिंग. कर फक्त फिरायला नाही मला नाही. मला 2-3 टॉप पाहिजे. हा घेतच ना मी कधीपासून सांगते याला की मला काहीतरी टॉप बिप घे ना. होते मी आता पटकन रेडी. ह्याचं काय 2 मिनिटात लगेच रेडी होतं. मला टाइम लागतो निघायला. माझं जिरा माहिती. सगळ्या वस्तू माझ्या लावते. एक वस्तू घेत नाही पण मला त्यातली. गप्पा बस. तू नाही घेतलं ते मी स्वतःच्या पैशांचं 350 रुपयांचं घेतले. मला आठवते मीच घेतलेलं आहे. तू मला शॉपिंगला नेणार आहेस की नाही? यायचं असेल तर ब्लॉग पुरतं ना मला ने ना तू. अरे 1-2 टॉप घेऊन दे. ते आज नाही मग कधी स्वतःहून नेईल तुला मी. घेतो ते बघत नाही. तुला न्यायचंय की नाही? नाही येणार.
हे वाजव लोकांना वाटेल की मारतेस बिरतेस की काय, लोकांना काय सांगू मी त्याला. ते मला सिक्रेट सांगेल मी कधी. आणि उद्यापासून चालू होते आपली वर्सलीची यात्रा. ओ माय गॉड. का नाही ना तू मला नेणारच की नाही? नाही अरे एक टॉप घेऊन दे प्लीज प्लीज प्लीज. एक टॉप स्वतः नेल बोललो ना मी याच्यासाठीच तर रेडी झाले ना. नको रेडी मग. मी आलेली आहे शॉपिंगला. तर नाही बोलून आणले, एकच घेणार आहे पण चांगलं वाटतंय. काढून ठेवते. भारी आहे ना पॅन्ट, ट्रॅक टाईप. मी घेऊ की तू घेतोस? मी नाही घेणार, तू घे मला. हे टॉप बघ, फॅन्सी टॉप नाही आहेत काय, ओनली टी शर्ट. तिथे असतात काय टॉप फॅन्सी मध्ये? हे काय, हे नको मला, असलं नको. अशी बॅड आहे ना एवढी आले ना, चॉईस पण होत नाही यार. चॉईस काय पण चांगला एवढे खास नाही वाटले मला. गाईज आम्ही जस्ट घरी आलोय आणि मी माझा फेस वॉश पण नाही केला, तशीच बसले. कारण ना मला तुमच्यासोबत खूप काय काय बोलायचं. आता माझ्याशी बोलायला कोणच नाही, तर मी असा विचार केला की मी तुमच्यासोबतच बोलते. आणि जसं की मगाशी आमचा जरा वाद चाललेला, तर फायनली मी एक टॉप तरी घेतलाय. कारण माझी छोटीशी तरी शॉपिंग झाले. कारण ना मला असं टॉप घ्यायचाच होता ॲक्च्युली. मला तेच टॉप घालून खूप कंटाळा आलेला. सो नवऱ्याला बोललेली, तो बोलला की आपण एकदा शॉपिंग करू. पण मी विचार केला की मला पाहिजेच करून फायनली घेतला. तो नाही बोलतो पण तो त्याच्यानंतर घेतो, असं प्रत्येकाचंच असतं. सो त्याने मला घेतला आणि मी पण लगेच खुश झाले. आणि हो आता आपण एक गोष्ट बोलायची आहे की काय बोलू, असंच थोडंसं बोलते की तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. ज्याने कोणी केलं नसेल त्यांनी जाऊन. आणि हो आता आपला थोडासा इन्कम सोर्स वाढवा, बिकॉज आपल्या यूट्यूबला थोडेसे व्ह्यूज कमी पडतात आणि इन्स्टाला जास्त येतात. आणि इन्स्टा सगळ्यांसाठी थँक्यू कारण खूप जास्त सपोर्ट मिळतो तुमचा सगळ्यांचा त्याच्यासाठी. आणि मेन म्हणजे काय सांगू, आपल्याला जास्त कोलॅबरेशन आता यायला लागलं. सो त्याच्यासाठी मी खूप जास्त खुश आहे. कारण कुठेतरी काहीतरी सक्सेस झाल्यासारखं थोडंसं तरी वाटतंय. कारण हा टप्पा आहे, आत्ता स्टार्ट झाला आहे. त्याच्यानंतर बरंच काय काय असतं, बट छोटीशी स्टार्टिंग तरी झाली ना तरी खूप मस्त वाटतं. सो आपल्याला येतातच कोलॅबरेशन सगळे, कॅफे, रिसॉर्ट किंवा कोणतं काय शॉपचं वगैरे असेल ते. तर ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी सुद्धा मला DM करू शकता. आणि ज्याने कोणी केलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. आणि अजून एक गोष्ट बोलायची झाली की या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मी हे जे सगळं काय करते त्याच्यामध्ये सगळ्यांचाच खूप जास्त सपोर्ट आहे. तुमचा, माझा, सर्वात जास्त मोठा तर तुमचा. त्याच्यानंतर बेस्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचा, जो की मला सगळीकडे सपोर्ट करतो. बिकॉज माझ्या सगळ्या व्हिडिओज वगैरे तोच काढतो. म्हणजे कुठे जायचं असलं की त्याचं काम तो टाकून येतो माझ्यासाठी आणि माझा व्हिडिओ वगैरे काढतो. सो असं थोडंसं आहे. आणि जसं की सगळ्यांना वाटतंय की इझिली आहे सगळं, म्हणजे सगळं इझी वाटतं. ॲक्च्युली मला पण हे सगळं इझी वाटायचं, पण अजून आपलं यूट्यूबचं थोडंसं बाकी आहे. अजून काय सक्सेस झालेला नाही. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला शेअर करेलच मी तुमच्यासोबत. अजून थोडंसं बाकी आहे, खूप टाईम लागतो या सगळ्या गोष्टीला. ज्याचं नशीब असतं त्याचं लवकर होतं, ज्याचं नशीब नसतं त्याला खूप स्ट्रगल करायला लागतो, त्याच्यानंतर होतं जे सक्सेसफुल व्हायचं आहे ते. सो आपल्या मिनी ब्लॉग्स थ्रू तर आपली डेली रुटीन तुम्हाला समजतेच. कशी वाटतं ती पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हा ब्लॉग पण कसा वाटला, खूप दिवसांनी व्लॉग बनवते आणि मी आता असे मोठे मोठे व्लॉग बनवू की नको हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि कसे बनवू, म्हणजे ॲक्च्युली मी लास्ट व्लॉग बनवलेला ना प्रँकचा, त्याला खूप जास्त व्ह्यूज आलेला आणि तसलं तुम्हाला सगळ्यांना आवडतं. सो हे सगळं बनवू का की कोणता कंटेंट अजून तुमच्यासाठी शेअर करू. सो हे सगळं मला तुम्ही कमेंट्स थ्रू कळवाच, व्लॉग्स वगैरे.
आणि आज मला ना खूप मच्छी खायची होती. मी मच्छीशिवाय ना खरं सांगू तर मी राहूच शकत नाही. मला मच्छी खूप जास्त आवडते आणि मी फक्त काल बोलली झोपताना, की मला ना मच्छी खायची वाटते. म्हणजे काय पापलेट किंवा काय सुरमई, पापलेट वगैरे. तर मी झोपलेलीच आणि सकाळी लगेच घेऊन पण आला. मी खूप जास्त खुश झाले. यार मच्छी म्हणजे माझा जीव आहे, काय सांगू तुम्हाला. आपल्या आगरी कोळी लोकांना मच्छीशिवाय जमतच नाही. सो हा ब्लॉग तोच आहे थोडासा, म्हणजे मी रेसिपी छोटीशी बनवले असा पूर्ण ब्लॉग आहे. आणि हो, अजूनही अजूनही मला एक बोलायचं आहे, की आपले मिनी ब्लॉग्स सगळ्यांना आवडतात. त्याच्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट मिळतो. सो थँक यू सो मच. काही जणांना असं वाटतं, की लगेच सगळं होतं, लगेच चल 2 मिनी ब्लॉग टाकले, झालं सगळं. लगेच व्हायरल झालो, आपण व्हायरल झालो, लगेच प्रोफाईल व्हायरल झाला. तर असं काय नाही, सगळे मिनी ब्लॉग चांगलेच करतात. सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्याला आवड आहे त्यांनी तर मेन केलं पाहिजे. मला मेन म्हणजे ना यातली आवड पहिल्यापासून होती. ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे हे सगळं मला आवडतं. हे माझं दुसरं तिसरं अकाउंट असं मी खूप सारे अकाउंट डिॲक्टिव्हेट वगैरे केलेले आहेत आणि हे माझं फायनल अकाउंट. Instagramला आपले 13,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि आता YouTubeला आपले 20,000 होतील. फक्त थोडंसं बाकी आहे. सो ज्याने कोणी सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल त्यांनी जाऊन सगळं करा आणि खूप जास्त सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. जास्त बडबड केली असं मला तरी वाटतंय. पण जेव्हा कोण नसतं ना आणि मी एकटीच असते ना, तेव्हा माझी अशीच बडबड असते आणि दुसरी कोण असतं मी थोडीशी अनकम्फर्टेबल फील करते. पण आत्ता असं नाही फील करत. सो नेक्स्ट ब्लॉग कोणता असेल हे कमेंट्स थ्रू कळवा. आणि कोणता करू, कशावरती व्लॉग करू, यात्रेचा व्लॉग करू की नको, कारण आपली अलिबागची यात्रा पण आले फायनली उद्यापासून. तर मी यात्रेतला एक ब्लॉग तरी करते दरवर्षाला, तर तो पण करेलच. आणि यात्रेमध्ये जर आपले कोण फॉलोअर्स, सबस्क्रायबर भेटले त्यांनी नक्की बोलायला माझ्याशी, कारण मला खूप जास्त आवडतं असं तुमच्याशी पण बोलायला. सो एक अलिबागकर म्हणून एक अलिबागकर पुढे जाते तर तुमचा सपोर्ट तर पाहिजेच पाहिजे. त्याच्याशिवाय हे काहीच होऊ शकत नाही. जी कोण पुढे जात असेल, मीच नाही दुसरंही कोणी, त्यांना पण खूप जास्त सपोर्ट करा, ब्लेसिंग द्या. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज असते. बिकॉज आपलाच माणूस कोणतरी पुढे जातं हे सगळ्यांना आवडतं. काही जणांना नसेल आवडत, पण काही जणांना आवडतं. सो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि अजून कोणता ब्लॉग हवा हे पण कळवा. आणि आपले ज्याने कोणी लाईक, शेअर, सबस्क्राईब केला नसेल त्याने जाऊन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा, प्लस इन्स्टाला पण फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.